विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमध्ये आपण स्टेशनरी वेव्जचा जो अभ्यास केला मागच्या वेळेस, त्यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या मोड्सचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे आपण बघतो त्याचे आपण दोन भाग करूया आपल्या व्हायब्रेशन्सच्या दृष्टीनं. पहिला भाग स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स. स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तार अशी ताणून बांधलेली असते आणि तिथं त्याला आपण प्लग केलं तारेला की त्याच्यात वेगवेगळे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज निर्माण होतात. वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज म्हणजे वेगवेगळे आवाज, आपल्याला म्युझिक वेगवेगळं ऐकायला मिळतं. सितार, गिटार, वीणा वगैरे असे काही स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला माहिती आहेत. तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. म्हणजे हवा व्हायब्रेट झाल्यामुळं त्या ठिकाणी म्युझिक ऐकायला मिळतं. जसं आपण एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर फ्लूट म्हणजे बासरी, पियानो, बिगुल वगैरे अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स की जिथं हवा आतली एअर व्हायब्रेट होते आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज, वेगवेगळे म्युझिक ऐकायला मिळतात. तर सुरुवात आपण करूयात पहिल्यांदा स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स. तर इथं एक प्रश्न आहे, याच्यावर पहा. एक्सप्लेन द डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स अलॉंग ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. मोड म्हणजे प्रकार. स्ट्रेच्ड स्ट्रिंग, ताणलेली तार जे आहे त्या तारेमध्ये व्हायब्रेशन्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज, ते वेगवेगळे प्रकार म्हणजे मोड, ते एक्सप्लेन करायचं हा असा प्रश्न आहे. तर आपण सुरुवात करूयात व्हायब्रेशन्स अलॉंग ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग या टॉपिकने. तर समजा आपल्याकडे एक अशी तार आहे. सपोज दॅट वी हॅव ए स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ॲट बोथ ऑफ इट्स एंड्स. ही तार दोन्ही टोकांना फिक्स केली आहे. पहा, आता ह्या तारेची जी लेंथ आहे ती लेंथ आहे समजा L. या तारेला आपण समजा एका पॉईंटला प्लग केलं. इफ यू प्लग दिस स्ट्रिंग, दिस वायर ॲट वन पॉईंट, देन व्हॉट हॅपन्स, दी वेव्ज आर क्रिएटेड. म्हणजे तिथं वेव्ज तयार होतील. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होऊन तिथं स्टेशनरी वेव्ह म्हणजे स्टँडिंग वेव्ह तयार होईल. मग आता या ठिकाणी एक प्रश्न असा आहे आपल्याला की ही जी दोन्ही टोकं जी आहेत, ह्या दोन्ही टोकांना, या पॉईंटला, इथलं हे टोक, इकडचं टोक आणि इकडचं टोक, ह्या दोन पॉईंटला नोड आणि अँटीनोड यापैकी काय तयार होईल? तर आपल्याला इथं उत्तर फार सोपं आहे. दोन्ही टोकं त्याची बांधलेली आहेत. बांधलेली आहेत म्हणजे ती व्हायब्रेट होऊ शकतात का? नाही, ती व्हायब्रेट होऊ शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नोडच तयार होणार. म्हणजे बाउंड्री कंडिशन या ठिकाणी आपण सांगू शकतो या सुरुवातीलाच या टॉपिकमध्ये. बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन काय सांगता येईल? ॲट बोथ द एंड्स ऑफ द वायर दी नोड्स मस्ट बी फॉर्म्ड. म्हणजे एंडला, टोकांना त्या तारेच्या नोड तयार व्हायला पाहिजे. ही झाली बाउंड्री कंडिशन. मग आता या बाउंड्री कंडिशनचा आपण या ठिकाणी उपयोग करूया आणि आपण वेगवेगळे मोड म्हणजे वेगवेगळे प्रकार बघूयात. तर फर्स्ट मोड म्हणजे फंडामेंटल मोड आपण या ठिकाणी आता बघूयात. फंडामेंटल मोड म्हणजे फर्स्ट मोड, पहिला मोड. ही जी तार आहे, ही तार आता आपण दोन्ही टोकांना बांधली आहे आणि ह्या तारेची लेंथ तुम्ही घेताना मोजून घेतली तरी जास्त बरं होईल. समजा ती लेंथ तुम्ही या तारेची 5 सेंटीमीटर किंवा 7 सेंटीमीटर असं काहीतरी एक फिक्स आकडा, समजा 7 सेंटीमीटर लेंथ घेतली. 7 सेंटीमीटर तारेची लेंथ L. तर तीच लेंथ प्रत्येक मोडमध्ये ठेवायची, म्हणजे 7 सेंटीमीटर मोजूनच घ्यायची. ही तार समजा मी मध्ये प्लग केली तर किती लूप्स तयार होतील हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर तुम्हाला ते सांगण्याआधी इथं आपण स्टेशनरी वेव्हचा जो अभ्यास याप्रमाणे केला. पहा, अशा प्रकारे ही इन्सिडेंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह दोन्ही मिक्स झाले आणि अशा स्टेशनरी वेव्हज तयार झाल्या. या पॉईंटला आपण नोड म्हणतो, हे अँटीनोड. परत नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, अशा अल्टरनेटली त्या ठिकाणी तयार होतं. 2 लूप्स म्हणजे 1 लॅम्बडा, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 1 लूप म्हणजे λ/2. हा सगळा आपण अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. तर आता या केसमध्ये फंडामेंटल मोडमध्ये दोन्ही टोकांना नोड तयार व्हायला पाहिजे असं आपण म्हणतोय. तर प्रश्न असा आहे आपला की ही जी स्टेशनरी वेव्ह खाली जी मी काढली आहे त्यातले किती लूप्स, कमीत कमी किती लूप्स या फंडामेंटल मोडमध्ये पहिल्या प्रकारामध्ये तिथं बसतील.
हाऊ मेनी नंबर ऑफ लूप्स मिनिमम आर देअर इन द फंडामेंटल मोड, की जेणेकरून सो दॅट ॲट बोथ एंड्स देअर मस्ट बी नोड, दोन्ही टोकांना नोड पाहिजे, तर कमीत कमी किती लूप्स त्याच्यामध्ये त्या तारेमध्ये बसतील. तर त्याचं उत्तर आहे एक लूप बसेल पहा याप्रमाणे. ओनली वन लूप इज फॉर. आता एक लूप बसली आहे म्हटल्यानंतर त्या तारेची जी लेंथ आहे ती किती होईल. हाऊ मच शुड बी द लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. आत्ताच तुम्हाला सांगितलं की 2 लूप म्हणजे लॅम्बडा, मग एक लूप म्हणजे किती होणार. आणि मग आपण काय करूया, त्या तारेमध्ये कमीत कमी किती लूप्स बसणार आहेत. मिनिमम 1 लूप. आणि त्या तारेची लेंथ किती होणार, λ/2. मग लॅम्बडा इज इक्वल टू किती होणार, 2L. मग आपण आता फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढूया, त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे आपण. N इज इक्वल्स टू V/λ. हा फॉर्म्युला जर आपल्याला माहिती आहे तर आता इथं V ची व्हॅल्यू किती घ्यायची, V ची व्हॅल्यू घ्यायची आहे V इज इक्वल्स टू √T/m. आणि ही व्हॅल्यू V ची इथं जर घेतली आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 2L घेतली तर N इज इक्वल्स टू काय येईल पहा, 1/2L, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू 2L डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि इंटू √T/m. This formula, this is the frequency which is called fundamental frequency of vibrations. Fundamental frequency of vibrations along a stretched string. आणि यालाच आपण म्हणायचं आहे फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक असं आपण याला या ठिकाणी म्हणू शकतो. तर आता हा झाला पहिला मोड, म्हणजे पहिला प्रकार. मग दुसऱ्या मोडमध्ये म्हणजे आता सेकंड मोड, ह्याच्यामध्ये किती लूप्स बसतील. दुसरा मोड, सेकंड मोड. आपली बाउंड्री कंडिशन काय, दोन्ही टोकांना काय पाहिजे, नोड. मग याच्यात कमीत कमी किती लूप्स बसतील, कोण तुम्हाला येईल का सांगता. पहिल्या मोडमध्ये एक लूप बसली, दोन्हीकडे नोड पाहिजे. मग आता दुसऱ्या मोडमध्ये त्याच्या पुढं किती असेल, तर याचं उत्तर आहे 2 लूप्स बसतील. दोन्हीकडे नोड नोड म्हणजे बघा, इथं नोड, इथं नोड, अँटी नोड, अँटी नोड आणि मध्ये एक नोड, म्हणजे किती 3 नोड आणि 2 अँटी नोड. मागच्या केसमध्ये 2 नोड आणि 1 अँटी नोड, म्हणजे नोड 1नी जास्त असतं, अँटी नोड 1नी कमी असतं. तर आता इथे जी लेंथ आहे या तारेची ती किती झाली बरं, 2 लूप म्हणजे 1 लॅम्बडा, त्यामुळे याला आपण लॅम्बडा म्हणूया. पण लॅम्बडा मगाचा म्हणजे फर्स्ट मोडमधला आणि आता सेकंड मोडमधला लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ वेगळी आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी λ1 म्हणूया. आणि मग फ्रिक्वेन्सी देखील वेगळी असणार, N1 इज इक्वल्स टू V/λ1. मग आता इथं व्हॅल्यू पुटअप करूया आपण. λ1 ची व्हॅल्यू L, 1/L, आणि V ची व्हॅल्यू √T/m. मग इथं आपण काय करूयात, 2नी गुणूयात आणि 2नी भागूयात. 2नी गुणलं आणि 2नी भागलं. मग आता इथं ही जी व्हॅल्यू आहे 1/2L √T/m, ती व्हॅल्यू म्हणजे N. Therefore N1 is equals to 2N. So this frequency is called second harmonic or first overtone. या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन. ओव्हरटोन आणि हार्मोनिक्स हे नेमके काय आहेत, दोन्ही पण फ्रिक्वेन्सीजच आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण आता तूर्त एवढं लक्षात ठेवा की 2N म्हणजे सेकंड हार्मोनिक आणि N1 ही फर्स्ट ओव्हरटोन. हा झाला दुसऱ्या मोडमधला अभ्यास. आता तिसरा मोड, थर्ड मोड. थर्ड मोडमध्ये किती लूप्स बसतील कोण सांगेल. 3 लूप बसतील. फर्स्ट मोडमध्ये 1, सेकंड मोडमध्ये 2, आता थर्ड मोडमध्ये किती होतील, 3 होतील. त्यामुळं इथं आपण एवढ्या तारेमध्ये आता 3 लूप्स कसे काढायचे पहा. आपण हे असं पॉईंट मार्किंग करून घ्यायचं सुरुवातीला आणि अशा प्रकारे लूप्स काढायचे. हे पहा, हाऊ मच इज द लेंथ ऑफ दिस वायर इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. एक लूप म्हणजे λ/2, मग 3 लूप आहेत, 3 लूप म्हणजे 3λ/2, म्हणजे 3λ/2 असं येणार. आणि आता पहिल्या केसमध्ये आपण वेवलेंथ लॅम्बडा घेतली, नंतर λ1 घेतला, आता इथं λ2 घ्यायचं आहे. मग λ2 इज इक्वल टू काय होईल, 2L/3.
मग v इज इक्वल टू एन लॅमडा, एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन लॅमडा. आता इथं सगळं लॅमडा टू एन टू असं होणार पहा. आता व्ही आणि लॅमडा टूची व्हॅल्यू घेऊया. देअरफॉर एन टू इज इक्वल्स टू लॅमडा टूची व्हॅल्यू 2l डिवायडेड बाय 3 म्हणजे इंटू मल्टिप्लाय बाय 3 न्यूमरेटरमध्ये जाणार आणि अंडर रूट टी अपॉन एम. सो दिस इज दॅट फ्रिक्वेन्सी विच इज कॉल्ड n2 इज इक्वल्स टू, आता इथं बघा 1/2l अंडर रूट टी अपॉन एम म्हणजे n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथं उत्तर आलं 3n. दिस फ्रिक्वेन्सी, आता 3n आल्यानंतर कितवा हार्मोनिक म्हणणार? थर्ड हार्मोनिक. आणि हे n2 सेकंड ओव्हरटोन. सो 3n. आता बघा पहिल्या मोडमध्ये किती आलं? n आलं म्हणजे फर्स्ट हार्मोनिक. दुसऱ्या मोडमध्ये 2n म्हणजे सेकंड हार्मोनिक. आता थर्ड मोडमध्ये इथं किती आलं? 3n म्हणजे थर्ड हार्मोनिक. ह्याच्यानंतर किती येईल? फोर्थ मोडमध्ये 4n येईल म्हणजे फोर्थ हार्मोनिक. म्हणजे जर आपण हे जनरलाइज करायचं म्हटलं तर n पहिल्या मोडमध्ये, नंतर 2n, नंतर 3n, असं करत करत 4n असं होत जाणार. आणि पहिला मोड म्हणजे फंडामेंटल मोड सोडला तर दुसऱ्या मोडमधली जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण म्हटलं फर्स्ट ओव्हरटोन, नंतर सेकंड ओव्हरटोन, नंतर थर्ड ओव्हरटोन, असं करत गेलो. आणि असं करत करत समजा आपण पिथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर उत्तर येईल p+1 इंटू n. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन. बघा आता कसले हार्मोनिक्स कसले आहेत पहा. n, 2n, 3n, 4n म्हणजे सगळे हार्मोनिक्स आहेत. ऑड आणि इव्हन. ऑड आणि इव्हन सगळे. ऑड म्हणजे n, 3n, 5n हे ऑड. इव्हन म्हणजे कुठले? 2n, 4n, 6n हे इव्हन. पण या केसमध्ये ऑड पण आणि इव्हन पण सगळेच हार्मोनिक्स आहेत. त्यामुळे आपण असं म्हणूया ऑल हार्मोनिक्स, ऑल म्हणजे सर्व, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अलॉंग ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. तर असा हा टॉपिक आहे आणि या टॉपिकवरचे नोट्स मी तुम्हाला इथं या ठिकाणी दिलेले आहेत पहा. सुरुवातीला बाउंड्री कंडिशन दिली आहे मी. काय बाउंड्री कंडिशन आहे पहा? ॲट बोथ दी एंड्स नोड्स मस्ट बी फॉर्म. नोड्स तयार व्हायला पाहिजे, ही बाउंड्री कंडिशन. त्यानंतर फंडामेंटल मोड म्हणजे फर्स्ट मोड पहा. तर इथं एक लूप बरोबर बसली आहे, 2 नोड आणि एक अँटीनोड तयार झालेला आहे. आणि इथं लॅमडा अपॉन 2 ही लेंथची व्हॅल्यू झाली आणि त्याच्यावरून लॅमडा काढला. मग n ची व्हॅल्यू मिळाली 1/2l अंडर रूट टी अपॉन एम. व्हीची व्हॅल्यू अंडर रूट टी अपॉन एम घेतली या ठिकाणी. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक असं आपण या ठिकाणी म्हटलं. आता नंतर सेकंड मोड. सेकंड मोडमध्ये 2 लूप्स बसतात. म्हणजे किती नोड आणि किती अँटीनोड? 3 नोड 2 अँटीनोड. आणि त्याची लेंथ किती झाली त्या तारेची? इथं l इज इक्वल्स टू लॅमडा 1. आणि त्याप्रमाणे आपण फ्रिक्वेन्सी काढली पहा. तर ती फ्रिक्वेन्सी आली 1/l अंडर रूट टी अपॉन एम. आणि याला 2नी गुणलं, 2नी भागलं इथे पहा. नंतर मग हे ह्याला n म्हणायचं. देअरफॉर n1 इज इक्वल्स टू 2n. आता 2n आलं म्हटल्यानंतर त्याला म्हणायचं सेकंड हार्मोनिक आणि हे फर्स्ट ओव्हरटोन. तिसऱ्या मोडमध्ये 3 लूप्स दिसतात. 3 λ/2. तिथे लॅमडाच्या जागी लॅमडा 2 घेतलेला आहे. l इज इक्वल्स टू 3 λ अपॉन लॅमडा 2 अपॉन 2. लॅमडा 2ची व्हॅल्यू मिळवली आणि परत त्या फॉर्म्युला याच्यामध्ये घेतली लॅमडा 2 आणि व्हीची व्हॅल्यू. तर आपल्याला मिळालं 3n थर्ड हार्मोनिक ऑर सेकंड ओव्हरटोन. हे पहा, थर्ड हार्मोनिक ऑर सेकंड ओव्हरटोन. आणि अशा प्रकारे n, 2n, 3n, 4n सगळे हार्मोनिक्स ऑड आणि इव्हन ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. द फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन p+1 इंटू n. So this is the important question from the examination point of view and this question is for either 3 or 4 marks. आणि ह्याच्यावर जे MCQ जे आहेत CET, JEE नीटवर खूप असतात. आणि ह्याच्या 3 डायग्राम्स ज्या तुम्हाला इथं दिसत आहेत, ह्या 3 डायग्रामचा अभ्यास सेपरेट तुम्ही करायचा. हे ही पहिली डायग्राम, ही दुसरी डायग्राम. ही डायग्राम काढताना प्रत्येक वेळेस लेंथ कॉन्स्टंट ठेवायची. 7 सेंटीमीटर समजा तुम्ही घेतली असेल तर 7 सेंटीमीटर ठेवायची, बदलायची नाही. आणि ही तिसरी डायग्राम. आता ह्याच्या पुढच्या मोडची जर डायग्राम काढा म्हटलं म्हणजे फोर्थ मोडची डायग्राममध्ये ही समजा एवढ्याच लांबीची तार घेतली तुम्ही अशीच, तर तिथे किती लूप्स असतील? 4 लूप्स असतील. मग 4 लूप्स तुम्हाला याप्रमाणे काढावे लागतील पहा. या अशा 4 लूप्स येतील. आणि त्याच्यामध्ये किती नोड किती अँटीनोड जर विचारलं तर कसं सांगणार? 4 अँटीनोड आणि 5 नोड असे तयार होतील पहा. 4 अँटीनोड 5 नोड. आणि लेंथ किती होईल याची लेंथ होईल 4 लूप ना. मग 4 लूप, 2 लूप म्हणजे 1 लॅमडा, 4 लूप म्हणजे 2 लॅमडा. सो 2 λ 3 येतं. ह्याच्या पुढचं येणार लॅमडा 3 असं येणार. तर अशा प्रकारे फोर्थ मोडचं देखील तुम्ही अभ्यास करू शकता. आणि ही जी डायग्राम मी काढली आहे, या डायग्रामवर बऱ्याच वेळा 2-2 मार्काचे प्रश्न असतात. ड्रॉ ए नीट लेबल्ड
डायग्राम शोईंग द नंबर ऑफ लूप्स इन व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग इन थर्ड अँड फोर्थ मोड. थर्ड मोड आणि फोर्थ मोडमधली डायग्राम ही अशी तुम्हाला काढावी लागणार आहे. त्यामुळे डायग्रामची प्रॅक्टिस सेपरेट करा आणि प्रॅक्टिस केल्यानं तुम्हाला परीक्षेमध्ये ही डायग्राम काढायला सोपं जाईल आणि हा अभ्यास सोपा जाईल. ओके, थँक्यू. आपण याच्यानंतरचा जो व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलमचा जो टॉपिक आहे तो आपण उद्या बघूयात. ओके, थँक्यू.